गीता अध्याय 6. यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणाले, हे अर्जुना, जो पुरुष कर्माच्या फळाची इच्छा न धरता करण्यास योग्य अशी कर्मे करतो तो संन्यासी आणि योगी आहे, आणि केवळ अग्रीचा त्याग करणारा संन्यासी व योगी नाही. तसेच केवळ क्रियांचा त्याग करणाराही संन्यासी व योगी नाही. म्हणून हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात त्याला तू योग्य समज, कारण संकल्पनांचा त्याग न करता कोणताही पुरुष योगी होऊ शकत नाही. समत्व बुद्धिरूपी योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योग्य प्राप्ती होण्याकरिता निष्काम भावाने कर्म करणे हेच साधन सांगितले आहे. आणि योगावर आरूढ झाल्यावर या योगारूढ पुरुषाला संकल्पनांचा अभावच कल्याणाचा हेतू सांगितला आहे. ज्या काळामध्ये इंद्रियाच्या भोगामध्ये आसक्त होत नाही आणि कर्मामध्येही आसक्त होत नाही, त्या काळी सर्व संकल्पनाचा त्याग करणाऱ्या त्यागी पुरुषाला योगारूढ असे म्हटले जाते. ही योगारूढता कल्याणाचा हेतू साधत आहेत. म्हणून मनुष्याने आपणच आपला संसार सागरातून उद्धार केला पाहिजे आणि आपल्या आत्म्याला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा जीवात्मा आपणच आपला मित्र आहे आणि आपणच आपला शत्रू आहे. अर्थात दुसरा कोणी आपला शत्रू किंवा मित्र नाही. या जीवात्म्याचा तो आपणच आपला मित्र आहे की ज्या जीवात्म्याचे मन आणि इंद्रियासह शरीर जिंकले आहे, आणि ज्याने मन आणि इंद्रियासह शरीर जिंकले नाही त्याचा तोच आपल्या शत्रूप्रमाणे वर्तन करीत आहे. हे अर्जुना, शीत उष्ण सुख दुःख इत्यादीमध्ये तसेच मन आणि अपमानामध्ये ज्याचा अंतःकरणाच्या वृत्ती चांगल्या प्रकारे शांत म्हणजेच विकाररहित असतात, अशा आपल्या आत्म्याला स्वाधीन केलेल्या पुरुषांचा ज्ञानात सच्चिदानंदघन परमात्मा सम्यक प्रकारे स्थित आहे. अर्थात त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नाही. ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञानाने तृप्त झालेले आहे, ज्याची स्थिती विकाररहित आहे, ज्याने आपली इंद्रिये चांगल्या प्रकारे जिंकली आहेत, त्याच्या दृष्टीने दगड माती व सोने एकच आहे, तो योगयुक्त म्हणजेच भगवत प्राप्ती झालेला आहे असे म्हटले जाते. जो पुरुष सहृद मित्र वैरी उदासीन मध्यस्थ द्वेषी आणि बांधव धर्मामध्ये आणि पापी लोकांविषयी सुद्धा समान बुद्धी भाव ठेवणारा आहे, तो अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून हेच योग्य आहे की ज्याने मन आणि इंद्रियासहित शरीर जिंकले आहे, असा वासनारहित व संग्रहरहित झालेला योग्याने एकट्यानेच व एकांत स्थानी स्थित होऊन निरंतर आत्म्याला परमेश्वराचा ध्यानामध्ये लावावे. शुद्ध भूमीवर दर्भासह कुशाचे आसन घालून मृगचर्म आणि त्यावर धुतलेले वस्त्र ठेवून अतिशय उंचही नाही व सकलही नाही असे चांगले आसन स्थापन करून आणि त्या आसनावर बसून तसेच मनाला एकाग्र करून चित्त आणि इंद्रियांच्या क्रियांचा वश करून अंतःकरणाच्या बुद्धीसाठी योगाचा अभाव करावा. त्याची विधी या प्रकारे आहे की शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत व स्थिर ठेवून दृढ होऊन आपल्या नासिकाग्राला पाहून दुसऱ्या दिशांकडे न पाहता होऊन घेऊन आणि ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थित राहणारा भयरहित होऊन चांगल्या प्रकारे अंतःकरण शांत ठेवून सावधान होऊन मनाला वश करून चित्त माझ्या ठिकाणी लावलेला असा मतपरायण होऊन स्थिर व्हावे. अशा प्रकारे आत्म्याला निरंतर परमेश्वराच्या स्वरूपामध्ये लावून स्वाधीन मनाचा योगी माझ्या ठिकाणी स्थित होणे ही परमात्मानंदाची पराकाष्ठा अशा शांतीला प्राप्त होतो. परंतु हे अर्जुना, हा योग अतिशय खाणाऱ्याला साध्य होत नाही. तसेच मुळीच न खाणाऱ्याला, अतिशय झोपण्याचीही सवय असणाऱ्याला, तसेच अत्यंत जागरणे करण्यालाही साध्य होत नाही.
दुःखाचा नाश करणारा योग्य यथायोग्य आहार व विहार करणाऱ्याला, तसेच कर्मामध्ये यथायोग्य चेष्टा करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा आणि जागरण करणाऱ्याला साधन होतो. अशा प्रकारे योगाच्या अभ्यासाने अत्यंत वश केलेले चित्त ज्या काळी परमेश्वराच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्थित होते त्या काळी संपूर्ण कामना आणि इच्छारहित झालेला पुरुष योगायुक्त म्हणून संबोधला जातो. ज्याप्रमाणे निर्वात स्थळी ठेवलेला दिवा विचलित न होता जळत राहतो, तीच उपमा परमेश्वराच्या ध्यानात लागलेल्या योग्याच्या जिंकलेल्या मनाची सांगितल्या गेली आहे. हे अर्जुना, ज्या अवस्थेमध्ये योगाच्या अभ्यासाने निरुद्ध झालेले चित्त उपराम पावते आणि ज्या अवस्थेमध्ये परमेश्वराच्या ध्यानामुळे शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याच्या साक्षात्कार होऊन ते चित्त सच्चिदानंदनं परमात्म्यात संतुष्ट होते आणि इंद्रियातील केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीद्वारे ग्रहण करण्यास योग्य असा जो अपार आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आहे, ज्या अवस्थेत स्थित झालेला हा योगी भगवत स्वरूपापासून विचलित होत नाही आणि परमेश्वर प्राप्तिरूपी जो लाभ प्राप्त झाला असता त्याहून अधिक असा प्रभाव कोणताही लाभ मानत नाही. आणि भगवत प्राप्तीनुसार ज्या अवस्थेत स्थित झालेला योगी अत्यंत दारुण दुःखानेही विचलित होत नाही, जो दुःखरूप संसाराच्या संयोगापासून रहित आहे. तसेच ज्याचे नाव योगी आहे याला संयोगापासून रहित आहे. तसेच ज्याचे नाव योग आहे त्याला जाणून घेतले पाहिजे. तो योग आळसरहित चित्ताने म्हणजेच तत्पर चित्ताने निश्चयपूर्वक करणे कर्तव्य आहे. म्हणून मनुष्याने असे वर्तन केले आहे की संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या संपूर्ण कामनांच्या विशेषपूर्वक म्हणजेच वासना व आसक्तिरहित त्याग करून आणि मनाच्या योगाने इंद्रियांच्या समुदायांना सर्व बाजूंनी चांगल्या प्रकारे वश करून क्रमाक्रमाने अभ्यास करीत शांतीला प्राप्त व्हावे आणि धैर्ययुक्त बुद्धीच्या योगाने मनाला परमात्म्यात स्थिर करून परमात्म्याशिवाय आणखी काहीही चिंतन करू नये. परंतु ज्याचे मन वश झालेले नाही त्याने स्थिर न राहणारे हे चंचल मन ज्या कारणामुळे सांसारिक पदार्थांमध्ये विचरण करते त्या कारणापासून त्याला रोखून वारंवार परमात्म्यामध्येच विरोधित करून ठेवावे. कारण ज्याचे मन चांगल्या प्रकारे शांत झालेले आहे आणि जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, अशा या सच्चिदानंद घन ब्रह्मासोबत ऐक्य पावलेल्या योग्याला अतिशय उत्तम अशा आनंदाची प्राप्ती होते. तो पापरहित योगी अशा प्रकारे निरंतर आत्म्याला परमात्म्यात लावून सुखपूर्वक परब्रह्म प्राप्तिरूपी अनंत आनंदाचा अनुभव करतो. हे अर्जुना, सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यभावाने स्थितरूप योगाने युक्त आत्मा असलेल्या आणि सर्वांमध्ये समसृष्टीने पाहणारा योगी आत्म्याला संपूर्ण भूतमात्रांमध्ये बर्फात प्राण्याप्रमाणे व्यापक पाहतो आणि संपूर्ण भूतांना आत्म्यात पाहतो. अर्थात जसे स्वप्नातून जागा झालेला अरुष स्वप्नामधील आपल्या अंतर्गत संकल्पनाच्या आधारे पाहतो, तसेच तो पुरुष संपूर्ण भूतमात्रांना आपल्या सर्वव्यापी अनंत चेतन आत्म्याच्या अंतर्गत संकल्पनाच्या आधाराने असलेला पाहतो. जो पुरुष सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी सर्वांचा आत्मरूप असा जो मी वासुदेवालाच व्यापक पाहतो आणि संपूर्ण भूतांना मज वासुदेवाच्या अंतर्गत पाहतो, त्याच्यासाठी मी अदृश्य होत नाही आणि तोही माझ्यासाठी अदृश्य होत नाही, कारण तो माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असतो. अशा प्रकारे जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व भूतांच्या ठिकाणी आत्मरूपाने स्थित असलेला जो सच्चिदानंद घन वासुदेव अशा मला भाजतो तो योगी सर्व प्रकारांनी वर्तत असून हे माझ्या ठिकाणीच वर्तन करीत असतो, कारण त्याच्या अनुभवात माझ्याशिवाय दुसरे काही असत नाही. हे अर्जुना, हे योगी आपल्या सादृश्याने सर्व भूतांना सम पाहतो आणि सुख आणि दुःख सुद्धा सर्वांच्या ठिकाणी सम पाहतो. तो योगी परमश्रेष्ठ मानला गेला आहे. अशा प्रकारची भगवंताची वचने ऐकून अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा ध्यानयोग आपण समत्व भावनाचा सांगितला आहे, त्याची मी मनात चंचलतेमुळे फार काळ स्थिर राहणारी स्थिती पाहत नाही. कारण हे कृष्णा, हे मन मोठे चंचल आणि प्रमथन स्वभावाचे आहे, तसेच मोठे दृढ आणि बलवान आहे. म्हणून त्याला वश करणे मी वाऱ्याप्रमाणे दुष्कर समजतो. अशा प्रकारे अर्जुनाने विचारल्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे महाबाहो, निसंशय मन चंचल आणि कठीणतेने वश होणारे आहे. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, अभ्यास म्हणजेच आत्मा स्थितीसाठी वारंवार प्रयत्न करण्याने आणि वैराग्याने वश होते. म्हणून त्याला अवश्य वश केले पाहिजे, कारण मनाला वश न करणाऱ्या पुरुषाला योग्य दुष्प्राप्य म्हणजेच प्राप्त होण्यास कठीण आहे आणि स्वाधीन मनाच्या प्रयत्नशील पुरुषाला साधन करण्याने तो सहज प्राप्त होतो, असे माझे मत आहे. यावर अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, योगापासून त्याचे मन चळलेले आहे अशा शिथिल प्रयत्नांना परंतु श्रद्धायुक्त पुरुष योगाच्या सिद्धीला म्हणजेच भगवंताच्या साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला प्राप्त होतो. हे महाभाऊ, काय तो भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला आश्रयरहित पुरुष छन्नविछन्न झालेल्या ढगाप्रमाणे दोन्ही बाजूने म्हणजेच भगवत प्राप्तीपासून आणि सांसारिक भोगापासून भ्रष्ट झालेला नाश तर
पावत नाही ना? हे कृष्ण, माझ्या या संशयाने पूर्णपणे छेदन करण्यास आपणच योग्य आहात, कारण आपल्याशिवाय दुसऱ्या कोणीही या संशयाचे निरसन करणारा हारा मिळणे शक्य नाही. याप्रमाणे अर्जुनाने विचारल्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे पार्था, त्या पुरुषाचा या लोकी आणि परलोकीही नाश होत नाही, कारण हे माझ्या लाडक्या कोणीही शुभ कर्मे करणारा म्हणजेच भगवदर्भ कर्मे करणारा गर्भ दुर्गतीला प्राप्त होत नाही, परंतु तो योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना लोकांस म्हणजेच स्वर्गादी उत्तम लोकास प्राप्त होऊन त्या लोकी पुष्कळ वर्षे वास करून शुद्ध आचरण करणाऱ्या श्रीमंत पुरुषाच्या घरी जन्म घेतो, अथवा तो वैराग्यशील त्या लोकात न जाता तज्ज्ञानवान योग्यांच्या कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा हा जो जन्म आहे तो या संसारात निसंशय अतिशय दुर्लभ आहे, आणि तो पुरुष तेथे त्या पूर्वदेही साधन केलेल्या बुद्धीला च्या योगाला म्हणजेच समत्व बुद्धीला योगाच्या संस्काराला अनायासेच प्राप्त होतो, आणि हे कुरुनंदन त्याच्या प्रभावाने पुन्हा चांगल्या प्रकारे भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. तो विषयांच्या अधीन झालेला असला तरीही पूर्वीच्या अभ्यासाने निसंशय भगवंताकडे आकर्षित होतो. तसेच समत्व बुद्धिरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदामध्ये सांगितलेल्या सकाच कर्माच्या फलांना उल्लंघन करून जातो. जर याप्रमाणे मंद प्रयत्न करणारा योगीसुद्धा परमगतीला प्राप्त होतो, तर हे काय सांगावयास पाहिजे की अनेक जन्मापासून अंत करण्याची शुद्धिरूपी सिद्धी प्राप्त केलेल्या आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी सर्व पापापासून चांगल्या प्रकारे शुद्ध होऊन त्या साधनाच्या प्रभावाने परमगतीला प्राप्त होतो, म्हणजेच परमेश्वराला प्राप्त होतो. कारण योगी पुरुष तपस्वी पुरुषाहून श्रेष्ठ आहे आणि शास्त्राचे ज्ञान असणाऱ्या पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ मानला गेला आहे. तसेच सकास कर्मे करणाऱ्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. हे प्रिय अर्जुना, संपूर्ण योग्यामध्येही जो श्रद्धापूर्ण योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला लावून जो मला निरंतर भासतो, तो योगी मी परमेश्वर मानतो. याप्रमाणे भगवद्गीतेतील 6वा अध्याय इथं समाप्त झालेला आहे. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला जरूर विसरू नका. थँक्यू.